माझे मित्र नेहमी मला विचारतात रोज रोज जिमला काय जातो म्हणून, काय आहे जिम मध्ये म्हणून. तेव्हा माझ्याकडे उत्तर नव्हतं, पण माझ्याकडे आत्ता उत्तर आहे जिमला का जातो म्हणून. तेव्हाचा मी आणि आत्ताचा यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक, आणि तोच फरक कशामुळे आज माझ्यामध्ये दिसतोय, फक्त आणि फक्त जिममुळे. जिममुळे मला डिसिप्लिन नावाची गोष्ट शिकलो, कन्सिस्टन्सी शिकलो, आणि फोकस कसं राहायचं या सगळ्या गोष्टी मी जिममुळे शिकलो. वर्कआउट करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण त्या एका गोष्टीसाठी आपण रोज 1 तास काढणं ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि त्याच गोष्टीसाठी सातत्य राखणं ही त्याहूनही खूप मोठी गोष्ट आहे. दारू, सिगरेट या वाईट गोष्टींचं व्यसन लागण्यापेक्षा जिमचं व्यसन लागणं कधीही उत्तम. आपला मुलगा जिमला जातोय म्हणून कोणते आई वडील सपोर्ट नाही करणार, सगळेच आई वडील सपोर्ट करतील. फक्त ते आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला एक कोणत्या मार्गावर जायचंय, वाईट मार्गावर जायचंय की चांगल्या मार्गावर जायचंय. मला खूप सारे माझ्या जुन्या मित्रांचे मेसेज येतात, विचारतात की भाऊ पोट कमी करायचंय, काय पर्याय सांग, जॉबमुळे टाइम भेटत नाही, पोट खूप वाढत चालले, हेल्थ इश्यू येत आहेत. तर मी सर्वांना एकच सांगेल की आपल्या आरोग्यासाठी रोज 1 तास काढा. आपल्या लाईफमध्ये एखादी फिजिकल ऍक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. तुम्हालाही तुमची फिटनेस जर्नी स्टार्ट करायची आहे, वजन कमी करायचंय, पोट कमी करायचंय, तर मला DM करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.